शिक्षण तज्ञ आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी सर आहेत। शिक्षणाच्या बाजारीकरणाचं हे अतिशय विद्रूप लातूरचा विषय नाही हो सर, हा अख्ख्या महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालायला लावली। देशाला, कशाला महाराष्ट्राला, देशाला मान खाली घालायला लावली। ह्या विद्रूपीकरणातून आम्ही धडा घेणार आहोत, कारण घेतला तर काय घ्यायला हवा तुम्हाला वाटतं सर? फ्रेंच भाषेतल्या एका पुस्तकातलं प्रसिद्ध वाक्य आहे की बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्यून देअर इज ए क्राईम। ते वाक्य आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या या खरात बाबांना महाराष्ट्रामध्ये सत्य करून दाखवलं आणि 100 कोटीचा हा मोठा मजला कसा उपस्थित मोठा तयार होऊ शकतो त्यांना दाखवून दिलं। मला एक अर्थकारणाचा मुद्दा फक्त मांडावासा वाटतो प्लीज सर। की संपूर्ण भारतामध्ये मी आज बजेट बघत होतो तर गोवा राज्याचं बजेट आहे 28,000 कोटी, पॉंडिचेरी राज्याचं बजेट आहे 13,000 कोटी आणि मिझोराम राज्याचं बजेट आहे 17,000 कोटी, बेरीज होते 58,000 कोटी आणि भारताच्या क्लासेसचं बजेट आहे 58,000 कोटी। म्हणजे 3 राज्यांचं जितकं बजेट आहे ते फक्त क्लासेसचं बजेट आहे आणि तज्ञ असं सांगतात की 2030 साली हे बजेट 1.5 लाख कोटीपर्यंत जाऊ शकेल। म्हणजे अनेक राज्य हे करतील। तर हा माज नेमका कुठून आलेला आहे, किंबहुना ही व्यवस्था वाकवण्याची हिंमत त्यांच्यात कुठून आली, तर या अर्थकारणातून आली असं मला वाटतं। दुसरा मुद्दा मला त्याच्यात असा मांडावासा वाटतो की आज ह्या क्लासेसवाल्यांनी विद्यार्थ्यांना, तुम्ही जो पहिला मुद्दा मांडला की यांना फाशी द्यावी का, आज या 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, पण शिक्षणातल्या या तणावानं मागच्या वर्षी 14,888 मुलांनी आत्महत्या केल्यात आणि आज सिकर किंवा कोटा हे जे आहेत, कोट्यामध्ये दरवर्षी 2 लाख मुलं येतात, सिकर मध्ये दरवर्षी 1.25 लाख मुलं येतात आणि सिकर मधल्या 3,000 कोटीचे उलाढ आले। मला सांगा, इतक्या अर्थकारणामध्ये पैसा आल्यानंतर यांचा माज कुठे जाणार नाही। आणि मला या सगळ्यामध्ये मला विलास बडे, तुम्ही जो परवा दिवशी एक मुद्दा प्रश्न उपस्थित केला चर्चेमध्ये आणि त्याचं उत्तर भाजप प्रवक्त्यानं दिलं नाही, त्या प्रश्नावर मला यायचंय। सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की यांना शिक्षा काय होते। म्हणजे 2024 साली ही प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर सुबोध कुमार सिंग नावाचे त्या नीटचे प्रमुख होते, त्यांना बक्षीस काय, शिक्षा काय केली आपण? छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे आज त्या राज्यातले ते मुख्य सचिव आहेत। मला सांगा, अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना जर या देशामध्ये अशा पद्धतीनं प्रतिष्ठा देणार असेल तर हे कसं थांबेल? आणि त्या दिवशी भाजप प्रवक्त्याला तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तिथं मी थांबतो। तुम्ही हा प्रश्न विचारला की ज्युनियर कॉलेज याची काही जबाबदारी घेणार आहेत का? आज आपण काय करतोय की सगळी चर्चा या क्लासेसवर हे केली, पण 11 ते 5 पर्यंत जर ज्युनियर कॉलेजने मुलांना कॉलेजमध्येच बसून ठेवलं असतं तर हा धंदा इतका वाढला असता का? 100 कोटीच्या इंडस्ट्रीमध्ये येणारी मुलं यांच्या सगळ्यांचे ऍडमिशन ज्युनियर कॉलेजमध्ये। शरद जोशींनी चाटे कोचिंग क्लासच्या वेळी जो मुद्दा मांडला होता, शरद जोशी असं म्हटले होते की अनुदान जिथं जातं तिथं जर मुलं येणार नसतील तर मुलं जिथं जातील तिथं अनुदान द्या। आणि शरद जोशी असं म्हटले होते की 17 नंबरचा फॉर्म भरण्याची किंवा बाहेरून फॉर्म भरण्याची परवानगी जर तुम्ही खासगी क्लासेसला दिली ना तर आज शिक्षणाचा डोलारा कोलमडून पडेल। आज या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांना गंमत वाटते की आज मुलं येत नाहीत, आपल्याला काही शिकवायचं नाही, पण उद्या सरकार याचा गैरफायदा घेऊन उद्या कदाचित मुलंच जर येत नाही तर हे सगळं बंद करील। आपण मराठवाड्याची चर्चा करतोय, मराठवाड्यात मी जबाबदारीने विधान करतो की नवोदयच्या क्लासेस पर्यंत आलेलं आहे की जिल्हा परिषदच्या शाळेत नाव आहे आणि मुलगा नवोदयच्या कोचिंग क्लासला बसलेला आहे, स्कॉलरशिपच्या क्लासला मुलाचं नाव आहे आणि तो जिल्हा परिषदच्या शाळेत त्याचं नाव आहे, खासगी शाळेत नाव आहे। अरे हा काय प्रकार आहे? सिनियर कॉलेज आज बंद आहे, तिथे विद्यार्थी नाही आहेत, ज्युनियर कॉलेजला मुलं बसायला तयार नाहीत, ही जबाबदारी कोण घेणार आहे? म्हणून विलासजी, मला फक्त शेवटी एवढी विनंती करू द्या की आता तरी महाराष्ट्रामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये ज्युनियर कॉलेजच्या उपस्थितीबद्दल शासनाने कडक भूमिका घ्यावी। जर ज्युनियर कॉलेज 11 ते 5 चालले आणि समाजाने आपण सगळे जर जागृत राहिलो ना तर क्लासेसला इनपुटच जाणार नाही आणि क्लासेसचा हा बाजार खाली बसेल। आणि म्हणून ज्यांनी हा बाजार वाढवलाय त्या शिक्षण व्यवस्थेचा तुम्ही खूप छान त्या दिवशी उल्लेख केला, शिक्षणाधिकारी सगळे मंडळी, तर ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे ते काय करतायत, हा खरा मुद्दा आहे असं मला वाटतं। आणि एक प्रकारे एका वाक्यात सांगतो, इथल्या व्यवस्थेनं इथल्या पोराबाळांना, पालकांना दावणीला नेऊन उभं केले का क्लास चालकांच्या, हा सवाल आहे। म्हणजे आम्ही व्यवस्था अशी निर्माण केली, जिल्हा परिषदच्या शाळा ओस ह्यांचं हाऊसफुल, हे काय आहे? आणि हेच हवं आहे का? याचा अपयश कोणी स्वीकारणार का? हा प्रकरण एकाचं नाही आहे। आणि मग रविकुमार, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता नीटचे पेपर लातूरमधून फुटतात, SBI बँकेचे पेपर काश्मीरमधून फुटतात, रेल्वे भरतीचे पेपर बिहारमधून फुटतात आणि या सगळ्या आरोपींचे एकमेकांशी लागेबांधे असतात। 2021 मध्ये आरोग्य भरतीचे पेपर फुटले तेव्हा काही आरोपींनी चॅलेंज देऊन सांगितलं, तुम्ही आमचं काही करू शकत नाही, आमचं नेटवर्क पेपर
फोडतं, आम्ही आज जेलमध्ये गेलो तरी बाहेर नेटवर्क काम करतं, हे एका आरोपीचं स्टेटमेंट मी आज महाराष्ट्राला सांगतोय. मग जेव्हा आज हे आरोपी जेलमध्ये जातील किंवा ह्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जेव्हा करते, आम्ही म्हणतोय फाशी द्या, तुम्हाला वाटतं खरंच अशा प्रकारची कारवाई होऊन एक उदाहरण सेट करणं गरजेचं आहे? विलासजी, हे जे पेपर फोडणारे जे माफिया आहेत, ह्यांनी स्वतःला आता देव बनवायला सुरुवात केली. हो. म्हणजे पैसा आहे, सत्ता आहे, नेटवर्क आहे, पैसा देणारे पालक आहेत. आता हे स्वतःला देव समजायला ते लागले. डायलॉग कभी कभी आपण को लगता आपण भगवान आहे असं तसं. हा, तेच. हा. आणि स्वतःला देव किंवा विद्यार्थ्यांचा विठ्ठल, गुंडांचा विठ्ठल, असे हे जे माफिया आहेत, ह्यांना फाशीपेक्षा मोठ्या शिक्षा द्यायला पाहिजेत ना विलासजी. ह्यांना तडपू जेलमध्ये सडवलं पाहिजे आणि यांचे व्हिडिओ सडलेले बाहेर आलेले पाहिजेत विलासजी. यांचा फाशी देऊन जर विषय संपला तर हे परत माफिया तयार होतील. कारण फाशीमुळे गुन्हे थांबलेत किंवा रिट्रिब्युटिव्ह जस्टिसची जेव्हा आपण शक्यता संपते तेव्हा आपण फाशी देतो. पण हे जमानतीवर उद्या बाहेर येऊन विलासजी परत हेच कांड करणार आहेत. आणि मी सांगतो, परवाच्या चर्चेमध्ये मोठेगावकरांना सिद्धी प्राप्त असल्याचे दावे करणारे लोक आज म्हणतायत की शक्यतो ते नसतीलही यात दोषी. यातून काय बोलायचं की हे भूमिका बदलतायत आपल्या मित्रांसाठी. आणि मला वाटतं ज्या संस्थांशी हे लोक भूतकाळात जोडले गेले होते किंवा आता जोडले गेले आहेत किंवा भविष्यातही जोडले जातील, त्या संस्थांनी यांच्यावर जेव्हा आरोप होतात तेव्हा पत्रकं काढून का आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत? की आम्ही जसं की मॉडर्न कॉलेजवाल्या प्राचार्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की मांढरेबाई जे काय काळे धंदे करत होत्या त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये किंवा त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. किंवा अशा संस्थांनी मग असं का नाही केलं? यांना आपण आयसोलेट का करत नाही? यांचा आपण सोशल बायकॉट का करत नाही? यांच्याकडे आपण जातीय नजरेतून, धार्मिक नजरेतून किंवा यांच्या अभ्यासावर का जातो? नाही, ते जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करत असतात, धर्माच्या आड लपण्याचा ते प्रयत्न करत असतात. हा एक भयंकर रोग जडलाय ह्या आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये. पण अशांना कुणी थारा दिला नाही पाहिजे ना जातीनं. ज्या वेळेस तो हे सगळं करत होता, जातीचा विचार केला का त्याने? धर्माचा विचार केला? अरे जो देशाचा विचार केला नाही. मला सांग, मला चीड ह्या गोष्टीची आहे. रिटायरमेंटला 7 महिने राहिले त्या बाईंच्या, 7 महिने राहिले तर लाखो रुपये पगार असून तुम्ही लाखासाठी इमान विकता. हेरंब सर, कसा विश्वास ठेवा या देशानं त्यांच्या हातात पेपर सेट सारखे जर जबाबदारी दिली असेल? कसली शिक्षण व्यवस्था हो जिथं सगळ्यात जास्त असं पाया पडतो गुरु दिसला की पहिल्यांदा आपण कसं म्हणावं यांना गुरु? आणि विलासजी, मला ही भीती वाटते की उद्या जर एखाद्या सत्ताधारी पक्षानं या मोठेगावकरला पावन करून घेतलं तर याला शिक्षा मिळण्याची शक्यता मला 0पर्यंत वाटते. नाही, अजून देश जिवंत आहे. हा हा याच्यामध्ये धोका हा वाटतो की तुम्ही जो फार महत्वाचा मुद्दा मांडला की विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडतोय, हे मला सगळ्यात जास्त घातक वाटतं. हो. म्हणजे आज अनेक जण असं म्हणतात की पालकांना का मुलांना डॉक्टर करायचंय? मला सांगा, आज शेती करायची तर शेती आज अर्थव्यवस्था राहिली का? स्वयंरोजगार करायचा तर आज 50,000 उद्योग मागच्या वर्षी बंद पडलेत. शिक्षक भरती बंद आहे, मंत्रालयातल्या सगळ्या भरत्या बंद आहेत. प्राध्यापक व्हायचं असेल तर 50-60 लाख रुपये संस्था चालक मागतायत. अशा वेळी पालकांकडे फक्त काय आहे? मुलांचं जे बुद्धीचं भांडवल आहे तेच फक्त आपण बाजारात उतरू शकतो. त्यामुळे पालकांची आगतिकता असताना जर तुम्ही तिथे पण अशा पद्धतीने वागत असाल तर या व्यवस्थेवरचा जो विश्वास उडणार आहे ना, ते फार भयानक आहे. आणि ही जी सगळी मुलं आहेत ना, ही आयुष्यभर अशाच पद्धतीने यांचा चांगुलपणावरचा विश्वासच उडेल. ही जी 22 लाख मुलं आहेत, उद्या कदाचित ती कुठेतरी नोकऱ्या करतील, पण यांचा जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडेल. त्या पिंजरा पिक्चर मध्ये तो मास्तर शेवटी म्हणतो ना की जगातल्या चांगुलपणावरचा यांचा विश्वास उडेल आणि कदाचित त्यांना जगात काही मंगल आहे असं कधीच काही वाटणार नाही. मला सगळ्यात जास्त धोका तो वाटतो विलास. आणि म्हणून गेले 4-5